नमस्कार. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. तर नवरात्रीमध्ये 9 देवींची रूपं दिलेली आहेत. तर त्या 9 देवींच्या रूपांबद्दल आज आपण माहिती घेऊया. आज आहे प्रतिपदा. तर प्रतिपदेला पहिल्या दिवशी शैलपुत्री या देवीची माहिती घेऊयात. वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने जाणली जाते. पर्वतराज हिमालय येथे पुत्रीच्या स्वरूपात उत्पन्न झाल्या कारणाने या देवीचे नाव शैलपुत्री असे पडले. वृषस्थिता या दुर्गा देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळपुष्प सुशोभित आहे. ही देवी नवदुर्गामध्ये प्रथम दुर्गा आहे. आपल्या पूर्वजन्मात ही देवी प्रजापती दक्षराजाच्या मुलीच्या स्वरूपात जन्मली. तेव्हा तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह भगवान शंकरासोबत झाला होता. एकेवेळी प्रजापती दक्षराजाने एक खूप मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी सर्व देवतांना आपापले यज्ञात भाग करण्यासाठी निमंत्रण दिले. परंतु भगवान शंकराला मात्र त्यांनी या यज्ञामध्ये निमंत्रित केले नाही. सतीने जेव्हा ऐकले की माझे पिता एक अत्यंत विशाल यज्ञाचे अनुष्ठान करत आहेत, तेव्हा तिची त्या यज्ञाला जायची उत्कंठा झाली. आपली ही इच्छा भगवान शंकरांना सांगितली. साऱ्या गोष्टींवर विचार करून भगवान शंकर म्हणाले, प्रजापती दक्ष कोणत्या तरी कारणवश आमच्यावर पृष्ठ आहेत. त्यांच्या यज्ञामध्ये त्यांनी सर्व देवतांना निमंत्रित केले आहे आणि त्यांचे यज्ञ भागही त्यांना समर्पित केले आहेत. परंतु आम्हाला जाणून बुजून बोलावले नाहीत, कुठलीही सूचना दिली नाही. अशा स्थितीत तुला तिथे जाणे कोणत्याही प्रकारे श्रेयस्कर होणार नाही. भगवान शंकराच्या या उपदेशाने सतीचे प्रबोधन झाले नाही. पित्याने आयोजित केलेले यज्ञ पाहणे व तिथे जाऊन आई आणि बहिणींना भेटण्याची तिची उत्सुकता कोणत्या प्रकारे देखील कमी होऊ शकली नाही. तिचा प्रबळ आग्रह पाहून भगवान शंकरांनी सतीला तिथे जाण्याची अनुमती दिली. सतीने पित्याच्या घरी पोहोचल्यावर पाहिले की कोणीही तिच्या सोबत आदराने व प्रेमाने बोलत नाहीत. सर्वजण तोंड फिरवत आहेत. बहिणींच्या बोलण्यामध्ये द्वेषाची भावना भरली होती. परिजनांच्या या वागण्यामुळे सतीला खूप वाईट वाटले. तिने हे पाहिले की तिचे सगळ्यांच्या मनामध्ये भगवान शंकराबद्दल तिरस्काराची भावना भरली होती आणि दक्षराजाने त्यांच्याबद्दल काही अपमानजनक गोष्टी देखील बोलल्या होत्या. हे सर्व पाहून सतीचे हृदय क्रोधाने संतप्त झाले. त्यांनी आपले सतीचे रूप त्या क्षणी तिथेच योगाग्नीद्वारे जाळून भस्म केले. ही दुःखद घटना ऐकून भगवान शंकर क्रोधित होऊन आपल्या गणांना पाठवून दक्षराजाच्या यज्ञाचा पूर्णतः विध्वंस केला. सतीने योगाग्नीद्वारा आपले शरीर भस्म करून पुढील जन्मात शैलराज हिमालयाची कन्या रूपात जन्मली. त्यावेळी ती देवी शैलपुत्री या नावाने विख्यात झाली. पार्वती, हेमवती ही देखील त्यांचीच नावे आहेत. शैलपुत्री देवीचा विवाह देखील भगवान शंकरासोबतच झाला. पूर्व जन्माप्रमाणे त्या जन्मात देखील भगवान शंकराची अर्धांगिनी बनली होती. नवदुर्गांमध्ये प्रथम शैलपुत्रीचे दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहेत. नवरात्री पूजेत पहिल्या दिवशी शैलपुत्री या देवीची पूजा आणि उपासना केली जाते. या पहिल्या दिवशीच्या उपासनेमध्ये योगी आपल्या मनाला मूलाधार चक्रामध्ये स्थित करतात. येथूनच त्यांच्या योग साधनेला प्रारंभ होत असतो. बोल भवानी की जय, अंबा माता की जय. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय